आज आपण अनुभवणार आहोत एक अद्वितीय अभंग संत तुकाराम महाराजांची परमात्म्याशी विलीन होण्याची गाथा। एकात्मतेचा उत्कट अनुभव म्हणजेच एका जीवे आता जिने जाळे दोन्ही या अमूल्य अभंगाच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत संत तुकाराम महाराजांचं लेखन। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपण या चॅनलवरती महाराजांच्या गाथा पारायण करत आहोत, ज्यामध्ये आपण आणि हे सर्वसाधारण नसून ज्यामध्ये आपण 4000हून अधिक अभंगाचे अर्थ पाहणार आहोत। त्यासंबंधी व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड करण्यास चालू केलेले आहेत, ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता। तर यामध्ये आपण फक्त वाचन आणि पाठांतर नव्हे तर महाराजांचे सुमारे शेकडो वर्षापूर्वी लिहिलेले अभंग आजच्या काळातही आपल्या जीवनामध्ये कसे उपयोगी पडू शकतात आणि त्यामधून प्रेरणा घेऊन आपण कसे आपले जीवन सुखकर करू शकतो हे समजावून घेणार आहोत। तर काहीतरी नवीन आणि वेगळ्या पद्धतीने शिकायचे असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओज आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर आपण आजच्या अभंगाकडे वळूयात। तर आजचा अभंग आहे एका जीवे आता जिने झाले दोन्ही वेगळीक काही नव्हे आता। तर आपण यामध्ये प्रथम अभंगाचे वाचन करणार आहोत, त्यानंतर प्रत्येक चरणाचा शब्दार्थ आणि त्याचा अर्थ समजून घेणार आहोत। चला तर आपण प्रथम अभंगाचं वाचन करूयात। एका जीवे आता जिने झाले दोन्ही वेगळीक काही नव्हे आता, नारायणा आम्ही नाही वेगळीक पुरविले हे भाक सांभाळिती। तुका म्हणे झाले सायासाचे फळ सरली ते वेळ काळ दोन्ही। चला तर आपण या अभंगाचं प्रत्येक चरणाचा अर्थ आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात एका जीवे आता जिने झाले दोन्ही वेगळीक काही नव्हे आता। एका जीवे म्हणजेच एका जीवाने आणि जिने जाळे दोन्ही म्हणजे दोघांचं, मी आणि तू हे एकरूप आयुष्य झालेलं आहे। वेगळीक काही नव्हे म्हणजे आता कोणताही वेगळेपणा राहिलेला नाही आहे। महाराज येथे म्हणतात मी आणि हरी किंवा विठुराया यांचं विभाजन नाकारतात। ते म्हणतात आता माझं आणि हरीचं वेगळं अस्तित्व उरलेलं नाही आहे। जसं पाणी पाण्यात मिसळलं की ते वेगळं काढता येत नाही, तसं माझं जीवन, माझी ओळख, माझं मी पण हरीतच विलीन झालेलं आहे। हे फक्त शब्द नाही आहेत, तर ही ब्रह्मानंदी समाधीची स्थिती आहे, जिथे भक्त आणि भगवंत एकरूप होतात। गाथा वाचताना हे लक्षात ठेवा की हे शुद्ध अद्वैत भाव आहे। मी काहीच नाही, सर्व म्हणजे भगवंत आहे। पुढे महाराज म्हणतात नारायणा आम्ही नाही वेगळीक पुरविली हे भाक सांभाळिती। नारायण म्हणजे हे नारायणा, हे विठुराया वेगळीक नाही आहे म्हणजे काहीही वेगळेपणा उरलेला नाही आहे। पुरविले हे भाक ही माझी इच्छा तू पूर्ण केलेली आहेस। सांभाळीसी म्हणजे तू माझी भक्तिभावाने पालखी सांभाळलेली आहेस। म्हणजेच हे नारायणा, महाराज म्हणतात तू माझ्या हृदयातील इच्छा पूर्ण केलेली आहेस। मी ज्या प्रतिकर्तेने तुला बोलावलं त्या प्रत्येक भावनेला तू प्रतिसाद दिलेला आहेस। माझ्या प्रार्थनेची, माझ्या श्रद्धेची तू कदर केलेली आहे। आपल्या आयुष्यातही असंच होतं, जेव्हा आपण संपूर्ण समर्पणाने देवाला शरण जातो तेव्हा देव आपली कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवत नाही, पण शर्त आहे ती मनाला पूर्णतः शरण जावं लागतं। आपण वरवर परमात्म्याला पुजतो किंवा वरवरचं आपण फक्त वरवरची भक्ती करणं अपेक्षित नाही आहे, तर देवाला पूर्णतः शरण जाणं अपेक्षित आहे। तेव्हाच देव आपल्याला एकरूप करून घेतो। पुढे तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे झाले सायासाचे फळ सरली ते वेळ काळ दोन्ही। सायासाचे फळ म्हणजे दीर्घकाळ परिश्रमाचे फळ, सायास म्हणजे परिश्रम, त्याचे फळ मिळालेले आहे। सरली वेळ काळ दोन्ही म्हणजे दोन्ही वेळा जीवनातील संकट आणि काळाचं शासन संपलेलं आहे। हे सर्व माझ्या सातत्यपूर्ण भक्तीचं फळ आहे। मी जे जे सहन केलं, जे जे झेललं ते सारं आता संपलेलं आहे। देवाशी एकरूप झाल्याने आता ना वेळेचा त्रास आहे ना काळाची भीती आहे। संत तुकाराम महाराज यांचं आयुष्य अनेक संकटांनी भरलेलं होतं। भुकेच्या काठी, समाजाचा विरोध, कुटुंबाचं हालाकीचं जीवन, पण त्यावर मात करून त्यांनी एकच गोष्ट जोपासली, निरंतर नामस्मरण आणि हरीवर विश्वास। आणि त्याचीच प्रचिती आपण आजही पाहत आहोत। सुमारे 400-500 वर्षानंतर महाराजांना आज प्रत्येक गावातील, घरातील व्यक्ती ओळखतो आणि कित्येक कीर्तनकार महाराजांचं प्रवचन आणि यावरती समाजाला प्रबोधन करत असतात। आपण सुद्धा जीवनात अनेक वेळा भावनिक थकवा अनुभवतो, कधी नात्यातील फोटाफूट, कधी समाजाकडून अपेक्षा, कधीच मी कोण हा प्रश्नही उभा राहतो।
पण हे संत तुकाराम महाराज शिकवतात, जेव्हा सगळं हरवतं तेव्हा हरी सापडतो, आणि जेव्हा हरी सापडतो तेव्हा स्वतःचंच अस्तित्व हरवणं ही खरी वेट असते. हा अभंग म्हणजे महाराजांच्या भगवद्गीता क्लायमॅक्स आहे. संत तुकाराम महाराजांनी या अभंगात मीपणा नाकारून हरीपणा स्वीकारलेला आहे. हे फक्त त्यांचं वैयक्तिक अनुभव नाही, तर हा प्रत्येक साधकाचं अंतिम ध्येय असतो. मी नाही, तू सर्वस्व आहेस हे मानणं आणि अनुभवणं. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं तुकाराम महाराजांनी कसं आपलं सर्वस्व हरीत विलीन केलं. ते म्हणतात, सर्व जाळं जळालं, मी आणि तू वेगळेच राहिलेलो नाहीत. आपणही आपल्या जीवनातील भेद, अहंकार, द्वेष आणि वेगळेपणा टाळून आणि विठुवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात. जर हा अभंग आणि त्यातील गुणार्थ तुमचे हृदय पिळवटून गेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्याच अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.